श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने स्थिर व्हावं, आपल्या घरामध्ये अखंड आणि सदैव लक्ष्मी राहावी, तर यासाठी घरातील स्त्रीने काही कामे करायची आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत, याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दरवर्षी शारदीय नवरात्र संपली की दसरा हा सण येतो. शारदीय नवरात्री ही 9 दिवसांची असते आणि 10व्या दिवशी म्हणजे दशमीला विजयादशमी, ज्याला आपण दसरा म्हणतो, तर हा सण येत असतो. वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहनही केले जाते. रामायणानुसार प्रभू रामचंद्राने अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत मा भगवतीची पूजा केली आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याला रावणाचा वध केला होता. अजून एक आख्यायिका अशी आहे की महिषासूर आणि दुर्गामाता यांच्यातील युद्ध संपूर्ण 9 दिवस चालले आणि 10व्या दिवशी महिषासुराचा दुर्गामातेने वध केला होता. पांडवांचा वनवास याच दिवशी संपला. शक्तींची पूजा करून शमीवृक्षात ठेवलेली शस्त्रे पांडवांनी बाहेर काढली आणि कौरवांवर विजय मिळवला. तर अशा या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहावी, तर यासाठी काही गोष्टी या करायच्या आहेत. घरातील गृहलक्ष्मीने या गोष्टी करायच्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून आपली नित्यकामे आटोपल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत. घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करताना तो झाडूने स्वच्छ न करता एक स्वच्छ कापड घ्यायचा आहे. पाणी घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाका आणि स्वच्छ कपड्याने हा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. दरवाजा, चौकट, तसेच आपल्याला चौकटी बाहेरील जी जागा आहे तर ती सुद्धा स्वच्छ करायची आहे. आपल्या मुख्य दरवाजा बाहेरचा परिसर तर हा सुद्धा अस्वच्छ असता कामा नये, तर तो स्वच्छ करायचा आहे. यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. तुमच्या जरी मुख्य दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक असेल तर तरीसुद्धा तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक हे दसऱ्याच्या दिवशी काढायचं आहे. हे स्वस्तिक आपल्या दरवाजावर बरोबर मध्यभागी येईल, तर अशा पद्धतीने काढायचं आहे. स्वस्तिक हे एक मांगल्याचं प्रतीक आहे. ते एक भारतीय संस्कृतीचे सुद्धा प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, गणेश, तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य असते. स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. तर हे स्वस्तिक आपण का काढायचे, तर स्वस्तिक हे शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक आहे. स्वस्तिक चिन्ह आपण आपल्या मुख्य दरवाजावर काढतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जी आहे तर ती येत नाही, तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. या स्वस्तिकचे जे 4 भाऊ आहेत म्हणजेच अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष, तर हे आहेत ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या 4 हातांनी ते या सृष्टीचे पालन आणि रक्षण करत असतात. तसेच स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, सौंदर्य, आशीर्वाद, शांती, कल्याण, तर हे सर्व गुण स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या, ते ओलं करून कुंकू घ्यायचं आहे आणि या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना त्या स्वस्तिकमध्ये 4 बिंदू हे सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. तसेच स्वस्तिक काढताना अधिक चिन्ह कधीही काढून स्वस्तिक काढायचं नाही. स्वस्तिकच्या ज्या रेषा आहेत तर त्या एकमेकींना कधीही छेदल्या गेल्या नाही पाहिजेत. अशा पद्धतीने स्वस्तिक योग्य पद्धतीने काढायचे. त्याच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा काढायच्या आहेत. ह्या उभ्या रेषा काढताना नेहमी खालून वरती अशा काढायच्या आहेत. वरून खाली अशा कधीही रेषा काढायच्या नाहीत, खालून वरती काढायच्या, ज्यामुळे खालून वरती म्हणजे आपली प्रगती या रेषा दाखवत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. तसेच तुम्ही कुंकवाने शुभ आणि लाभ, तर हे सुद्धा आपल्या दरवाजावरती काढू शकता. यानंतर दसऱ्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण. आंब्याच्या पानांना आणि झेंडूच्या फुलांना विजयादशमीच्या दिवशी खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बनवायचे आहे. तोरण बनवताना 7, 9, 11 अशी आंब्यांची पाने घेऊन त्यापासून तोरण बनवायचे आहे आणि आपले हे जे तोरण आहे तर ते मुख्य दरवाजाला आपल्याला लावायचं आहे. यामुळे सुद्धा जी आपली निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती मुख्य दरवाजाच्या बाहेर राहते. आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही.
तसेच तुम्हाला या दिवशी आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं. तुम्ही गुलाबजल अत्तरसुद्धा मिक्स करू शकता आणि याचा आपल्याला उंबरटा जो आहे आपला मुख्य दरवाजाचा तर त्याला लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला उंबरटा पूजनसुद्धा करायचं आहे व आपल्या उंबरट्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. धूपदीपाने ओवाळायचं आहे. तसेच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरट्याजवळ छान अशी रांगोळी काढायची आहे. दसरा असल्यामुळे तुम्ही लक्ष्मीच्या पावलांची सुद्धा रांगोळी अवश्य काढावी. तसेच जी तुळस आहे तर तुळशीला सुद्धा आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ सुद्धा आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत. रांगोळी काढायची आहे. यानंतर आपलं जे किचन आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. किचन आपण ज्या ठिकाणी गॅस ठेवतो तर त्या ठिकाणी भिंतीवरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा गॅसवरती जरी स्वस्तिक काढलं तरीही चालेल. गॅसची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे. तसेच आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमची स्वयंपाकघरात असेल किंवा देवघरात असेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करा आणि आपण या अन्नपूर्णा देवीला अक्षता अर्चनसुद्धा करू शकतो. म्हणजे अक्षता ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत. तसेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सर्व देवदेवतांची विधिवत पूजा करायची असते. 9 दिवस जेव्हा नवरात्री असते तर तेव्हा सर्व देव हे आपण पानावरती बसवलेले असतात. 9 दिवस त्यांना स्नान अंघोळ घातली जात नाही. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपण त्यांना स्नान घालतो. तर हे स्नान घालताना आपल्याला अवश्य पंचामृताचा वापर करायचा आहे आणि विधिवत आपल्याला त्यांना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून अशी पूजा आपल्याला या देवदेवतांची करायची आहे. आपल्या देवघरामध्ये जे कापड असतं म्हणजे ज्याच्यावरती आपण देवांची स्थापना केलेली असते तर हे कापड दसऱ्याच्या दिवशी आपल्याला नवीन कापड घालायचं असतं. तसेच तुम्ही देवघरातील तुमच्या जर कासव असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात तुम्ही तांदळावर ठेवलेली असेल तर हे तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी बदलायचे आहेत. घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ आणि थोडीशी हळद टाकून फरशी पुसायची आहे, ज्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते. तसेच आपल्याला या दिवशी संध्याकाळी शमीच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. प्रभू रामचंद्रांचे स्मरण करायचे आहे. संध्याकाळी रामरक्षेचे पठण करायचे आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला नवीन आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. या दिवशी तुम्ही गरजूंना गरिबांना अन्नदान करू शकता, त्यांना पैसे देऊ शकता किंवा कपडे दान करू शकता. तसेच आपल्या घरामध्ये कलह होणार नाही, वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. घरातील वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे. तसेच घरातील जे आपल्या घटातील धान आहे तर हे उगवलेले जे धान आहे तर यातील थोडेसे धान आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर अशा ठिकाणी ठेवायचं आहे. आपण दसऱ्याच्या दिवशीच घट विसर्जित करत असतो. जरी घट हे नवमीला उठवले तरीसुद्धा त्याचं विसर्जन हे दसऱ्या दिवशी केलं जातं. त्यामुळे यातील जे उगवलेलं धान आहे तर यापैकी थोडंसं धान आपल्याला अशा पद्धतीने कपड्यामध्ये बांधून त्यामध्ये थोड्याशा पिवळ्या अक्षता ठेवा. घटाजवळ जी अगरबत्ती लावलेली असते तर त्याची थोडीशी रक्षा ठेवा आणि हे बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. आपल्याला धनधान्याची कधीही कमी पडणार नाही. तसेच दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर चौमुखी दिवा लावायचा आहे. आपल्याला माहीत आहे दिवा म्हणजेच अग्निदेवता असते आणि दिवासुद्धा सकारात्मक जी ऊर्जा आहे तर सकारात्मकतेचं वलय निर्माण करत असतो, नकारात्मकता दूर करत असतो. त्यामुळे 4ही दिशाने येणारी नकारात्मकता दूर व्हावी तर यासाठी 4 दिशांना वाती करून असा चौमुखी दिवा हा आपल्याला लावायचा आहे. तसेच या दिवशी आपल्या घरातील उपकरणे असतील, शस्त्रे असतील, वाहने असतील तर यांचीसुद्धा पूजा करायची आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गृहलक्ष्मीने या दिवशी करायच्या आहेत.